जय भीम, नमो बुद्धाय। माझे नाव सहदेव केराप्पा आयवळे, मुक्काम पोस्ट खवासपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। सध्या मी पंढरपूर येथे राहत आहे। मी आज घोषणा करीत आहे की पूर्वी ज्या जातीत मी होतो किंवा ज्या धर्मात जन्माला आलो होतो तो धर्म आणि ती जात मी आज त्याग करून मी बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवेश करीत आहे। याचं कारण असं आहे मित्रहो की पूर्वी ज्या धर्मात मी जन्माला, ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीमध्ये आणि त्या धर्मामध्ये जे काही त्यांची परंपरा, त्यांचे रीतिरिवाज आणि त्या धर्माचे जे चालीरीती होत्या त्या अंगीकृत 90 सालापर्यंत त्या माझ्या अंगीकृत आणि माझ्या जातीच्या समूहात होत्या। पण 1990 साली मी अचानक पंढरपूरला वारीला आलेला असताना सोनकांबळे साहेब आणि हेगडे साहेबांनी मला मेश्राम साहेबाच्या प्रशिक्षण शिबिराला नेलं होतं बामसेपच्या। आणि त्या दिवशी मी जे धम्माबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे ऐकलं ते इतकं मी भारावून गेलो की त्याच दिवशी मी माझ्या गळ्यातील माळ आणि संपूर्ण हिंदू धर्माचा रीतिरिवाज आणि घरातले देव सगळे बाहेर नदीत फेकून दिले। आणि मी त्या दिवशी ठरवलं की मला फुले शाहू आंबेडकर चळवळीत भयंकर काम करायचं आणि काम करायचं आहे। त्या 90 सालापासून मी आज तागायत फुले शाहू आंबेडकर चळवळीत सतत भारावून जाऊन काम करत आहे। आणि या जातीला आणि मला आणि आमच्या कुटुंबाला मुक्ती मिळायची असेल तर हा धम्म हाच एक मार्ग आहे। मी त्या 90 साली ठरवलेलं होतं आणि तिथून मी कामाला लागलेलो होतो। परंतु सतत जयंतीच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या फंक्शनच्या माध्यमातून मी सतत फुले शाहू आंबेडकर चळवळीत गेलो होतो। पण धर्मांतर करण्याची जबरदस्त इच्छा माझ्या मुलांची, माझ्या मिसेसची आणि माझी स्वतःची प्रगल्भ इच्छा झालेली होती। पण तशा प्रकारचं वातावरण निर्माण माझ्या जातीत होत नव्हतं। कारण मला असं वाटत होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जसे 5 लाख लोकांना एकदम धम्मदीक्षा दिली तशा प्रकारे माझ्याही जातीचा माझ्याप्रमाणेच उद्धार व्हावा, त्यांचीही उन्नती व्हावी म्हणून एक किमान 100 होलाल समाजाचे कार्यकर्ते घेऊन मी या धर्मांतरामध्ये प्रवेश करावा, धम्मदीक्षा घ्यावी असं ठरवलं होतं। यासाठी ठरवलं, परंतु यासाठी मला 10-15 वर्षाचा काळ गेला। आणि मी नोकरी करत करत मी BA-BEd आहे, मी शिक्षक होतो, नंतर मी मुख्याध्यापक झालो, संस्थेचा सचिवही केलं। परंतु त्याच्यानंतर मात्र काही वादग्रस्तता संस्थेची माझी वाढल्यानंतर मी पुन्हा झोकून देऊन चळवळीमध्ये सामील झालो आणि धर्मांतर करायचा हा माझ्या घरातल्या मुलांचा, माझा आणि निश्चय झाला होता। पण तशा प्रकारचं वातावरण मी बऱ्याच वेळा दरवर्षी माननीय नरसिंगे सरांना सांगत होतो की मला धर्मांतर करायचं आहे। नरसिंगे सरही माझा पाठपुरावा करत होते। इथंही मी श्याम तांगडे साहेबांना किंवा मोहन साहेबांना किंवा इथल्या सुनील वाघमारे, इतर बाणा धांडोरे यांना सुद्धा सतत म्हणत होतो मला धर्मांतर करायचं आहे। पण तशा प्रकारचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे। म्हणून मी आज माझी घोषणा करतो की मी मौजे अंबाजोगाई येथे तालुका जिल्हा बीड, तालुका अंबाजोगाई येथे दिनांक 11 मंगळवार दिनांक 11 जून रोजी माननीय राजरत्न आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत व सुकुमार कांबळे हे प्रमुख वक्ते असताना या कार्यक्रमात मी हजारो लोकांच्या समवेत किंवा हजारो लोकांच्या साक्षीनं बौद्ध धर्मात प्रवेश करत आहे आणि धम्माची दीक्षा घेत आहे। तेव्हा मित्रहो, मी ज्या जातीत जन्माला आलेलो आहे ती जात माझी होलार आहे। ती रजिस्टर नंबर 26 आहे। तरी सुद्धा ही जात अस्पृश्य शेड्यूल कास्ट मधली अतिशय तळागाळाची जात आहे। या होलार जातीमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे, देव धर्मावर अतिशय विश्वास आहे, परंपरा आहे। आणि यामुळं कर्ज काढून हे लोक अतिशय वेगवेगळ्या अंधश्रद्धेमध्ये पैसा खर्च करत आहेत।
यांचं दारिद्र्य, यामध्ये दारिद्र्य अतिशय आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होलार समाज आहे. बौद्ध समाजाने 56 सालीच बाबासाहेबांबरोबर धर्मांतर केलं. त्यांची उन्नती झाली, प्रगती झाली, शिक्षणात फरक पडला किंवा शिक्षणात सुद्धा ते प्रगत झाले. नंतर मातंग समाजाने सुद्धा अशा प्रकारे चळवळ करायला सुरुवात केली. सुकुमार कांबळे बरोबर मी DPIच्या 2000 सालापासून मी म्हणतो तुम्हाला धर्मांतर करूया किंवा मातंग होलार परिषद एक घेऊन आपण त्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करूया. पण तरी सुद्धा ती सुद्धा काही कारणास्तव पुढे ढकलली गेलं. त्यामुळं माझा हा होलार समाज अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. आणि या धर्मांतराशिवाय, या धम्मात प्रवेश केल्याशिवाय या जातीची बौद्ध मातंग यांच्या प्रमाणे सुधारणा होणार नाही किंवा हे त्यामध्ये प्रगल्भ होणार नाहीत. आणि ही व्हावी ह्या इच्छेसाठी मी त्यांना मार्गदर्शक होणार. पण मला प्रथम धम्मांतर करायचं आहे आणि त्यांनी माझं अनुकरण करून माझी प्रेरणा घेऊन किंवा अशा प्रकारे मी त्यांच्यासाठी धम्म प्रसाराचा प्रयत्न करणार आहे. ते करून त्या जातीने म्हणजे होलार जातीनं सुद्धा या धम्मामध्ये यावं ही मी त्यांना नम्र विनंती करत आहे. होणार आहे काही सोन्याच्या विटा मिळणार आहेत हे होणार नाही. कारण तुमची बाणासाहेबांनी सांगितलं तुमच्या मनाची प्रगल्भता, मन ज्यावेळी शुद्ध होईल, वर्तन शुद्ध होईल, तुम्हाला विचार, वैज्ञानिक विचार कळतील, मानवतेचे विचार कळतील, त्यावेळेला आपोआप ही भौतिक सुविधा तुमच्या मागे येते. भौतिक सुविधेने तुम्ही संपन्न व्हा. पण तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच्यापासून सुद्धा दूर आहात. तुमच्यात संघटन पण नाही, संघर्ष करण्याची ताकद नाही आणि शिक्षणाचंही प्रमाण कमी आहे. यामुळं या जातीत अशा प्रकारची प्रगती झालेली नाही. म्हणून धर्मांतराची फार आवश्यकता आहे. होलार आणि मातंग समाजामध्ये हळूहळू का होईना पण शिक्षणाचं प्रमाण वाढायला लागलं. आणि माझ्या होलार समाजामध्ये, मातंग समाजामध्ये प्राध्यापक, संशोधक किंवा डॉक्टर, इंजिनियर निर्माण होऊ लागले. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी समाजाकडे लक्ष द्यावं. पण हे शिकल्या सवरलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या रिझर्वेशनचा फायदा घेतला. त्या फायद्यामुळे होलार जातीच्या शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट घेतल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळाल्या. पण ते स्वतःला ते न मानता जणू काय माझ्यामुळं आणि माझ्या बापामुळेच मला ही नोकरी लागलेली आहे असा त्यांचा समज होतोय. तरी आज त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि माझ्या होलार जातीमध्ये साधारणतः बऱ्याचपैकी शिकलेला वर्ग तयार झालेला आहे. नोकर वर्ग मोठ्या प्रमाणात होलार जातीत आहे. परंतु बाबासाहेबांच्या चळवळीपासून हे लोक दूर आहे. म्हणजे अजूनही ते बाबासाहेबांना स्वीकारायला तयार नाही. तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये होलार जातीच्या बऱ्याचशाच कार्यकर्त्या, प्राध्यापक सुरनर आहे, MN सुरनर आहेत. प्राध्यापक सुरनरांनीही आंबेडकर रिसर्च संस्थेमध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये आहेत. आज हे नोकर वर्ग सुद्धा माझ्यासारखा म्हणजे रिटायर झालो म्हणून मी चळवळीत आलो, मला धम्म स्वीकारायचा नाही. मी वयाच्या 35व्या वर्षापासून ठरवलं की बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि सहवास आणि संगती माझी बौद्ध धर्माच्या लोकांमध्येच होते. आणि त्यामुळं माझ्यात प्रगल्भ असं मानसिक इतकी जबरदस्त इच्छा झालेली आहे की माझ्यासारखंच होलार समाजानं सुद्धा या बाबासाहेब बौद्ध धर्मामध्ये चलो बुद्ध कीवर वगैरे ह्या चळवळी चालू आहेत. मी सांगलीला सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न होऊन होलार समाजाला जास्तीत जास्त बुद्ध धर्माकडे येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आटपाडीला संपूर्ण ऐवळीच मी 2 दिवस प्रशिक्षण धम्मावर केलेलं आहे आणि माझ्याबरोबर ते सुद्धा धम्म स्वीकारतो असं मला त्यांनी वचन दिलेलं आहे. पण झालं काय, कुणीतरी यामध्ये पाऊल ह्या रस्त्यानं प्रथम गेलं पाहिजे आणि मग त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा काय. तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो की होलार जात, रिझर्वेशन, बाबासाहेब आंबेडकर. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी जेव्हा 2019ला माझ्या होलार समाजाच्या ह्याच मुंबईच्या कार्यकर्त्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेब इथं आहेत आणि बाबासाहेबांच्या विचाराची नाळ आणि होलार जात हे नाळ एकत्र जोडण्यासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो. आणि त्यांना मी सांगितलं मी कार्यकर्ता होत नाही परंतु तुमच्या बाबासाहेबांचे तुम्ही नातो आहात आणि त्यामुळं तुम्ही तुमचा प्रवाह, तुमच्या विचाराचा प्रभाव, तो बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव माझ्या जातीत आला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आले, मी एक ट्रॅक बनतो, मला तुम्ही काय जबाबदारी द्यायची द्या. तेव्हा
प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला पहिला प्रश्न विचारला की होलार जात म्हणजे काय, म्हणजे होलार जात माहीतच नाही. हा दुसऱ्यांचा दोष नाही, जातीचा दोष आहे. या जातीत संघर्ष निर्माण झाला नाही, या जातीमध्ये कुठला अस्मिता तयार झालेली नाही. आणि ह्या जातीनं मला म्हणजे बऱ्याच समाज व्यवस्थेमध्ये ही जातच होलार माहीत नाही. ती होलार होण्यासाठी काय करावं यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं, मग तुम्ही उद्या खासदार उभा राहा. ठीक आहे म्हणलं. आणि त्यांनी मला वंचित बहुजन आघाडीतर्फे 2019ला सातारला उदयन महाराजांच्या विरोधात तिकीट दिली. ते माझी म्हणजे साधारण माझी परीक्षाच होती. आणि मग उदयन महाराज, मी सोलापूर मागत होतो, पण त्यांनी सातारला उदयन महाराजांच्या विरोधात होलार नगण्य असलेली जात, संघर्षात नगण्य, आर्थिकदृष्ट्या नगण्य, शिक्षणात नगण्य, माहीत नसणारी, लाचारी, ह्या सगळ्या दुर्गुण त्यांच्याकडे असलेल्या माणसाला उदयन महाराजांच्या विरोधात ओपन खुल्या लोकसभेच्या प्रवर्गात मला तिथं उभा केला. आणि मी उभा राहिलो. खूप धाडस केलं. त्यांनी सांगितलं उदयन महाराजापासून खूप धोका आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण तरी न भीता मी महाराजांच्या विरोधात उभा राहिलो. त्यावेळेला सुद्धा मला जातीनं सहकार्य केलं, मला समाजानं सहकार्य केलं. घाबरलेली होती तरी सुद्धा सहकार्य केलं. आणि मी त्यांच्या विरोधात, माझा हेतू एकच होता, बाबासाहेबांचे नातू यांनी मला दिलेली ती उमेदवारी आहे, ती मी प्राण गेला तर हरकत नाही, पण मी ती राखणार. हा तरी एक माझ्या समाजाला आदर्श होईल. म्हणून मागच्या 70 पिढ्यामध्ये कुणाला खासदारकी मिळाली नाही, इथनं पुढे सुद्धा मिळेल का नाही शंका आहे. पण मी खासदारकी लढवली होलार जातीची, किंवा जातीची ओळख व्हावी राजकीय पटलावर. आणि म्हणून मी ती लढवली. मला चांगल्या प्रकारे मतं मिळाली, 45,000 मला मतं मिळाली. आणि मी तशा प्रकारे ही लढवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या जातीचा कुठं ना कुठं म्हणजे जात आता मला नाही, मी जात सोडलेली आहे, परंतु या जातीचा उद्धार व्हावा खूप मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अंतिमतः संघर्षातला सुगंध हे मी पुस्तक लिहितोय सध्या. आणि त्या पुस्तकाचा सार असा आहे की संघर्ष आयुष्यभर जर केला, त्याचं कारण हिंदू धर्मात राहिलो म्हणून, त्याचं कारण ह्या जातीत राहिलो म्हणून, तेव्हा तो संघर्ष हा माझ्या काय पिढीचा ह्याचा दोष नाही, माझ्या माणसांचा दोष नाही. कारण बाबासाहेब एके ठिकाणी म्हणले होते, ही जात इथपर्यंत तुम्ही आलाच कसा, जगलाच कसा. तेव्हा हे अशा संघर्षातून ही जात आलेली आहे. पण आज मी धम्मात प्रवेश करून या संघर्षाचा सुगंध म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा ही मी माझ्या समाजाला किंवा माझ्या बरोबरचे जे काही संबंधित लोक आहेत त्यांना एक प्रेरणा देणे आणि माझा उद्धार स्वतःचा करेन. मी स्वतः हिंदू म्हणून मरणार नाही, माझे बौद्ध म्हणून, म्हणजे माझ्या जातीमध्ये आजही प्रेत नेताना भजनं म्हणली जातात, टाळ वाजवले जातात. आणि त्या जातीत इतकी अंधश्रद्धा आहे की मला नको वाटतं. मी जिथं जिथं जातो माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या प्रेताला वगैरे, धंद्याला वगैरे, त्यावेळी ती टाळ मृदुंग भजन वगैरे चालतात आणि शेवटी पसायदान म्हणतात. हे अतिशय वाईट वाटलं. असं आपण मेल्यानंतर होऊ नये, आपण धम्मातच मरावं. त्रिशरण पंचशील म्हणत असतात, म्हणतानाच मरावं अशी ओके सर. ही चालते आहे. ओके 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 ओके. म्हणजे माझ्या कुटुंबातील लोक शंकराचे हे पुजारी, हे शंकराचे पुजारी स्वतःला समजतात. आणि ह्यांच्या डपडं वाजवल्याशिवाय ती कावड शिंगणापूरला जात नाही, अशी ह्या जातीतली परंपरा. आणि म्हणून गावोगावी कावडी जातात. त्याचं डपडं सूर सनाई वाजवणारी जात म्हणजे ही होलार जात. मग हे सुद्धा पुढं असं झालं की वाजवत पोळा आणि बेंदूर हे सण आमच्याकडे साजरे होतात. त्या पोळा आणि बेंदुराच्या बैला पुढे हे वाजवायचे, त्याला बैलाला, जनावराला सन्मान देण्यासाठी वाजवायचे. आणि ह्या बैलाचे मालक जे आहेत, पोळा बेंदराचे जे मालक आहेत, ते नशा बिशा करून दारू बिरू पिऊन चाबूक हातात घेऊन ते जसे बैलाला मारायचे तसेच त्या होलार जातीच्या वाजंत्र्याला मारायचे. नीट वाजवरी असं म्हणून ते वाजायचे. वाजवण्याचा म्हणजे सतत मला इतका राग येतो की माझ्याबद्दल होलारांनी माझ्यावर
आटपाडीच्या सभेमध्ये मी याच्यावर बोललो, कारण ते जातीचं वाजंत्री संमेलन घेतात आणि त्या वाजंत्री संमेलनामध्ये सगळे तापे एकत्र येतात आणि ते एकमेकाची वाजून स्पर्धा तयार करतात आणि लोक त्यांना बक्षीस देतात. यावर मी अतिशय घणाघातीनं टीका केलेली आहे. 20-25 वर्षाची पोरं अगदी डोंगण हलग्या हलवत वाजवतात आणि त्या लोकांचं समाधान करतात. एवढंच नव्हे तर बैलाला रिस्पेक्ट, बैलापुढे सुद्धा ते वाजवतात आणि बैलाला सन्मान देण्यासाठी ते वाजवतात. ही प्रथा, हे यामुळेच माझ्या समाजाचं शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ह्या वाजत्र्यामुळे तो काय आमचा धंदा, पोटाचा धंदा नाही किंवा कला नाही, त्यानं काय रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. पण तरी सुद्धा गावोगावी असे ताप्या आहेत कोलार समाजाच्या, पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जास्त. आणि ह्या ताप्यामुळं हे लोक त्यात गुंग होऊन जातात आणि पुन्हा व्यसनाच्या अधीन जातात. हे त्यांची जी इकणं आहेत किंवा त्यांचं ते साहित्य वाजवत आहे ते बँकेत ठेवून, म्हणजे घाण ठेवून सुद्धा पुन्हा ते चरितार्थ साधतात. त्यामुळे वाजवणे हा यातला मी समाजाचा दुर्गुण समजतो. हा नष्ट झाल्याशिवाय माझ्या गावातच एक घडलेला आहे. विठ्ठलाईवळे नावाचा माझा जो भाव होता, माझ्या चुलत्याला गावातल्या प्रस्थापित मराठ्यानं बैलाच्या पुढं का नीट वाजवत नाही म्हणून चाबकानं मारलं. त्यावेळी तो रडत आला. त्यावेळी त्या विठ्ठलाईवळ्यानं सगळे कोलार समाजातली लोक घेतली, ती सगळी भांडी वगैरे वाजवण्याचं साहित्य घेतलं, ते फोडलं आणि विहिरीत टाकलं आणि आजपासून या गावात कुणाला वाजवायचं नाही, वाजू द्यायचं नाही असं ते म्हणला. त्यावेळी मी लहान होतो, हे मी डोळ्यानं पाहिलं आणि याचा परिणाम असा झाला की मी माझ्या गावामध्ये त्यानंतर कुणी वाजवलं नाही. 15 ते 20 आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि हायस्कूल टीचर झालो आणि सर्व्हिसला लागलो. हा याचा परिणाम आहे. हे सुद्धा समाजातली खटकलेली मला गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी विचारलं तुमचा धंदा काय, हा प्रश्न मला त्यांनी विचारला की जुने नवीन चमड्याच्या चपला चांभार करतात आणि ती गावातले वाजवून प्रस्थापित जे आहेत त्या तुटलेल्या किंवा घाणीत भरलेल्या, चिखलात भरलेल्या, शेणात भरलेल्या चपला चांभार शिवत नाही. क्रांतिकारक जात आहे होरला. ती जात त्या शेड्यूल कास्टच्या लोकांच्या सुद्धा या चपला, गावातल्या जुन्या चपला तुटलेल्या त्या रस्त्याच्या कडेला बसून त्याचा अंगठापणा लावायचा, बरोबर आहे, अंगठापणा लावायचा आणि ते शिवून द्यायचं आणि ते बैत्याच्या रूपात आम्हाला त्याच्यातनं वर्षाच्या काठी बैत मिळायचं, अन्न मिळायचं आणि ह्याच्यावर हा समाज जगत होता. ह्याला प्रॉपर असा निश्चित असा धंदा नाही. कधी कधी हे मातंग समाजाचा धंदा करतात, कधी गौंड्याच्या हाताखाली जाऊन धंदा करतात, कधी वाजवायचा धंदा. हे वाजवून तर आता मी सांगितलं. याच्याशिवायही आणखीन दुसरे म्हणजे ढोर वाढण्याचं सुद्धा काम हे पूर्वी करत होते. आता ढोर वाढण्याचं कामही नाही, बंद झालेलं आहे. कातडी काढायचं सुद्धा काम हे करत होते, तेही बंद केलं. पण होतं हे का, माझ्या लहानपणामध्ये हे मी डोळ्यानं पाहिलेलं, हे करत होते. याचा अर्थ असा झाला की शिक्षणाचं प्रमाण कमी झालं, दारिद्र्य भरपूर वाढलं आणि देवाधर्माकडे ही जात आकर्षित झाली भित्त्यामुळं आणि त्यामुळं देवाधर्माच्या हिंदू परंपरेमुळं आतून ह्यांचं सतत नुकसान होत असतं. म्हणजे माया चिंचणीची मायाका देवी, जतची यल्लामा देवी, म्हसोबा, खंडोबा, सगळ्याला कर्ज काढून ही लोक देवधर्म काढतात. हा एक यांच्यातला फार मोठा वाईट म्हणजे परंपरा आहे, ती त्यांनी सोडावी आणि या धम्माच्या मार्गात. धम्म हा याच्यासाठी सांगतोय, हे जर धम्मात आले, दीक्षा घेतली, मानवतावादी होतील, विज्ञानवादी होतील, नैसर्गिक धर्म आहे त्या धम्माला होतील. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्यावर चांगले परिणाम होतील आणि येणारी पिढी सुखानं आणि प्रगल्भतेने जगेल, विकसित होईल, हा माझा विश्वास आहे. म्हणून मी आज धम्मात जाण्याची दीक्षा घेत आहे.